श्रावण महिन्यातील पालखी आणि कावड महोत्सव काही दिवसांवर आला असताना अकोला अकोट मार्गावरील रस्त्यांची दुरावस्था आणि अपुऱ्या विद्युत रोषणाईमुळे शिवभक्तांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी होत आहे। अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिराच्या पालखी आणि कावड महोत्सवासाठी दरवर्षी हजारो शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णा घाटावरून पवित्र जल घेऊन पायी अकोल्याकडे प्रस्थान करतात। मात्र यंदा अकोला अकोट मार्गावरील कॉन्क्रीट रस्त्यावर पडलेल्या भेगा, काही ठिकाणची दुरावस्था आणि अपुरी विद्युत रोषणाई यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। याशिवाय गांधीग्राम येथील पूर्णा घाटाचे सौंदर्यीकरण अद्याप पूर्ण झाले नसल्याने शिवभक्तांमध्ये नाराजी आहे। पालखी आणि कावड महोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती, आवश्यक प्रकाश व्यवस्था आणि घाटांवरील मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शिवभक्तांकडून होत आहे। महोत्सवापूर्वी सर्व तयारी पूर्ण करून भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुविधायुक्त करावा अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे। अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वर यांचे कावड तसेच पालखी महोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपले आहेत। सध्या स्थितीमध्ये आपण गांधीग्राम या ठिकाणी आहोत। गांधीग्रामच्या नदीपात्रात, पूर्णा नदीपात्रात आहोत। आपण या ठिकाणी बघू शकता, सध्या पूर्णा नदी जी आहे ती सध्या संत गतीने वाहत आहे, कारण जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण एकदम अत्यंत कमी झालेले आहे। त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी येथील जो अकोला मार्गावर जो गांधीग्रामचा पूल होता त्याला तडे गेल्यानंतर तो संपूर्ण पूल हा प्रशासनातर्फे पाडण्यात आला होता व त्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सध्या हे युद्ध पातळीवर सुरू आहे। अकोला राजराजेश्वर नगरीतून जे शिवभक्त आहेत ते श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारी तसेच आखरी सोमवारी राजराजेश्वर मंदिरामधून ते थेट गांधीग्राम येथे येऊन पूर्णा नदीचे पाणी घेतात, तसेच राजराजेश्वर मंदिरामध्ये जाऊन अभिषेक करतात। या ठिकाणी हजारोच्या संख्येने दरवर्षी शिवभक्त येत असतात, परंतु अकोला जिल्ह्यामध्ये दरवर्षी पालखी महोत्सवाच्या काळामध्ये शिवभक्तांना अकोल्यावरून तर गांधीग्रामपर्यंत येण्याकरिता अनेक संकटांचा सामना करावा लागतो। त्यामध्ये महत्वाचा गांधीग्राम ते अकोला हा जो कॉन्क्रीटीकरणचा मार्ग बनलेला आहे, या ठिकाणी बहुतांश कॉन्क्रीटीकरणच्या मार्गावर रस्त्याला तडे गेल्यामुळे शिवभक्तांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। याचबरोबर या मार्गावर बहुतांश ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली नाही आहे। तर जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देईल का, हा प्रमुख मुद्दा सध्या ऐरणीवर येऊन ठेपला आहे। त्याचबरोबर गांधीग्रामचा जो घाट आहे याला सुद्धा सौंदर्यीकरण जिल्हा प्रशासन करेल का, अशी सर्वत्र मागणी होत आहे। ANN न्यूज करता सुरेश राठोड, अकोला।